Hello everyone, myself Professor Sagar Ode from Department of Chemistry, Sri Chhatrapati Shivaji Mahavidyalaya, Srigonda. Today, in this class, our, our subject that is environmental science, we have discussed two topics and now we have to discuss our third topic that is ecosystem. Actually, what we have to discuss in that topic, content of that topic is what is an ecosystem, three major principles of ecosystem, components of ecosystem that is biotic and abiotic components, then movement of energy and nutrients. We have to discuss in that food chain, food web, trophic levels, biomass and biome. Then linkage and interaction in an ecosystem, carbon cycle and oxygen cycle we have to discuss in this topic, and model of nutrient cycle also we have to discuss. Then environmental limitations in ecosystem development. We have to also discuss environmental limitation in ecosystem development. Then first question arises, what is an ecosystem? An ecosystem is a grouping of organisms that interact with each other and their environment in such a way as to preserve the grouping. म्हणजे मल्टिपल जे ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑर्गॅनिझम मीन्स ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, त्यांचे म्हणजे इन्व्हायरमेंट म्हणजे ॲनिमल इकोसिस्टीम जर कन्सिडर केले की वेगवेगळे ॲनिमल्स आहेत ते तिथं पर्टिक्युलरली जंगलात राहतात, किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम जर कन्सिडर केली तर त्या इन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळं पर्टिक्युलर एकच कुठली तरी स्पेसीज नसेल पण बऱ्याचशा स्पेसीज ज्या आहेत त्या तिथं असतील. म्हणजे इकोसिस्टीमला जर मराठीत सांगायचं परिसंस्था जे आपण म्हणतो, परिसंस्था वेगवेगळ्या आहेत थोडक्यात. ठीक आहे. देअर इज ए ग्रेट व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम इन एक्झिस्टन्स, ऑल ऑफ देम कॅरेक्टराइज बाय जनरल स्ट्रक्चर अँड फंक्शनल ॲट्रिब्यूट्स. आता प्रत्येक ह्याचे काही स्पेसिफिकेशन असतील, म्हणजे प्रत्येक जी परिसंस्था आहे, इकोसिस्टीम आहे, त्याचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन असतील, काही कॅरेक्टर्स असतील, म्हणजे एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असेल. आता ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, प्लांट इकोसिस्टीम म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, ॲनिमल इकोसिस्टीम असेल. ॲनिमल इकोसिस्टीममध्ये तुमचे वेगवेगळे ॲनिमल्स त्यांच्या चेन असतील, मग कुणी कार्निवरस असेल, कुणी हार्बिवरस असेल, असे वेगवेगळे जे इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये असतील बा. देन ॲज यू कॅन सी ऑन स्क्रीन, लाईट एनर्जी फ्रॉम सन म्हणजे ही एक इकोसिस्टीमचं एक्झाम्पल आहे. इथं तुम्हाला पाहिलं ॲक्वॅटिक इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, कार्निवरस हार्बिवरस ॲनिमल्स जे आहेत वॉटरमध्ये कसे असतात त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं इमेजेस पहा. देन दिस वन इज ए चेन, फूड चेन सायकल, primary producers, then primary consumers, secondary consumers, and for producers there is need of oxygen, carbon dioxide, that will be you can see on screen. Then three major principles of ecosystem. First one, nutrient cycling, movement of chemical element from the environment into living organism and from them back to environment through organism life ग्रो, डाय अँड डिकम्पोज. आता न्यूट्रिएंट सायकल जर कन्सिडर केली कशी असते, जे प्लांट आहेत ते काय करणार आहेत, सॉईलमधून न्यूट्रिएंट अपटेक करणार आहेत, घेणार आहेत. ते प्लांट जे हार्बिवोरस आहेत म्हणजे जे गवत खातात ते प्राणी पक्षी गवत खाणार आहेत, आणि त्या प्राणी असतील काही किंवा काही पक्षी असतील त्यांना कार्निव्हरस जे ॲनिमल्स ते खाणार आहेत. आणि कार्निव्हरस ॲनिमल मग त्यात परत टॉपचे कार्निव्हरस, लोअर सेकंडरी कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर हे येणार. काही कार्निव्हरस ॲनिमल ते खाल्ल्यानंतर ते पण मेल्यानंतर ते डिकम्पोज होऊन परत त्यांचं बॅक्टेरिया किंवा म्हणजे बॅक्टेरियाच्या थ्रू त्यांचं डिकम्पोजिशन होऊन ते न्यूट्रिएंटच्याच फॉर्मॅटमध्ये येणार. म्हणजे अशा पद्धतीने तुमची न्यूट्रिएंट सायकल कंप्लीट होऊ शकते. देन एनर्जी फ्लो, एनर्जी इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफॉर्म inorganic nutrients into organic tissue of an organism. Energy is the driving force to the work of ecosystem. No doubt every moment there is need of energy, so every ecosystem requires energy flow or involves energy flow. Structure, it refers to the particular pattern of interrelation that exists between organisms in an ecosystem. Then nutrient cycling,
आता एनर्जीच्या पास इनपुट सोलार एनर्जी ते कुठं ज्या आल्गे असतील किंवा आल्गीतनं परत वॉटर किंवा O2 फूडच्या फॉर्मॅटमध्ये मॅनकडून परत काही बॉडी वेस्ट असेल ते बॅक्टेरियाकडे आणि आउटपुट हीट पण कन्सिडर केले. अशा पद्धतीत तुमचे न्यूट्रिएंट सायकल एनर्जी फॉर्मॅटमध्ये. देन सोलार एनर्जी टू प्लांट टिश्यू. सोलार फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट टिश्यूकडे येणार ते. त्याच्या थ्रू एक तर डायरेक्ट आउटपुट किंवा बॉडी टिश्यूकडे येणार. बॉडी टिश्यूकडनं डायरेक्टली प्लांट टिश्यूकडे डिकम्पोज झाल्यानंतर किंवा बॅक्टेरिया थ्रू डिकम्पोजिशन परत प्लांट टिश्यूकडे आणि आणखी बॉडी टिश्यूकडनं डायरेक्टली हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होऊ शकते एनर्जी फ्लो. देन स्ट्रक्चर इनपुट, नंतर प्रोड्युसर्स, कंझ्युमर, आउटपुट आणि कंझ्युमरकडनं आउटपुटकडे जात असतानाच डिकम्पोजर पण हा एक प्रोड्युसरकडे येतो, म्हणजे तुमचे सायकल. देन इकोसिस्टम, न्यूट्रिएंट सायकलिंग, एनर्जी फ्लो अँड स्ट्रक्चर. ओके. Producers, sun to producers, producers to herbivores, herbivores to carnivores, as well as decomposers, and again decomposers to nutrient pool, and nutrient pool to again a producers. These are the nutrient cycling or energy flow structure diagram. म्हणजे प्रोड्युसर कडनं हर्बिव्हरस ॲनिमल कडे जाणार, सन कडनं प्रोड्युसरला एनर्जी तयार करणार, फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ते जे प्लांट आहेत ते फूड तयार करणार. ते फूड कोण खाणार, म्हणजे हर्बिव्हरस ॲनिमल्स जे गवत वगैरे खातात, म्हणजे अशा पद्धतीचे ॲनिमल्स ते त्यांना जे कार्निव्हरस ॲनिमल आहेत मांसभक्षक ज्याला म्हणतो ते खाणार. आणि हर्बिव्हरस म्हणजे ज्या प्लांट आहेत ते डिकम्पोज होणार, म्हणून त्याचा पण एक ॲरो डिकम्पोजर्सकडे आलाय. आणि कार्निव्हरस पण परत काय होणार, डिकम्पोज होणार आणि डिकम्पोज झाल्यानंतर ते न्यूट्रिएंटमध्ये कन्वर्ट होऊन परत प्रोड्युसरकडे येणार. अशा पद्धतीची न्यूट्रिएंट सायकल असेल तुमची. देन कॉम्पोनंट्स ऑफ ॲन इकोसिस्टीम. काही कॉम्पोनंट्स बायोटिक कॉम्पोनंट्स दिलेले आहेत. सन असेल तुमचा न्यूट्रिएंट म्हणजे जे नेचरमध्ये जनरली होतं ते तुमचं. देन अबायोटिक कॉम्पोनंट्स, फर्स्ट they form the environment and determine type structure of ecosystem, that is sunlight, nutrients under rainfall, minerals, carbon, nitrogen. These are the abiotic components. Types of ecosystem: tropical rainforest, desert, tundra, grassland. These are the types of ecosystem which are involved in abiotic components. Then distribution of vegetation or ecosystem. आता कोल्ड डेझर्ट, टेम्परेट डेझर्ट, हॉट डेझर्ट, म्हणजे एक इकोसिस्टीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेशनचं डिस्ट्रीब्युशन दिसतं. ओके. देन बायोटिक कॉम्पोनंट्स कुठले आहेत? प्रोड्युसर्स, ज्याला ऑटोट्रॉप्स पण कन्सिडर करतो. ऑल ग्रीन प्लांट्स दे यूज सोलार एनर्जी, क्लोरोफिल, इनऑर्गॅनिक chlorophyll. Then biotic components, producers, or we also called it as autotrophs. All green plants, they use solar energy, chlorophyll, inorganic nutrients and water to produce their own food, that is photosynthesis. ते कन्सिडर आपण बायोटिक components मध्ये करतो. Consumers, which is involved in biotic components, they consume the organic compounds in plant and animal tissue by eating. Herbivorous, carnivorous, omnivorous. Herbivorous plant feeders, carnivorous म्हणजे meat feeders म्हणजे मांस खाऊ शकतात. Omnivorous general feeders, primary secondary consumers also. Then decomposers, third, they are tiny organisms, include bacteria and fungi, which turns organic compound in dead plant and animals into inorganic material. They causes the continual recirculation of chemicals within ecosystem, that is nutrient cycle. म्हणजे हे डिकम्पोजर्स काय करतात, न्यूट्रिएंट सायकल कंप्लीट करण्यामध्ये यांचा पण महत्त्वाचा रोल असेल पहा. दिस वन इज aquatic ecosystem, decomposers, then tertiary consumers असतील, प्रायमरी कंझ्युमर्स असतील, algae असेल, म्हणजे प्रोड्युसर्स पण असतील तुमचे algae. नंतर काही फिशेस जे algae वगैरे खातात ते प्रायमरी टाईपचे कंझ्युमर, आणि टर्शियरी, सेकंडरी ॲज वेल एज सेकंडरी कंझ्युमर्स फिश पण येतात. म्हणजे प्रोड्युसर्स कुठले आहेत, algae सारखे, प्रायमरी झूप्लॅन्क्टॉन, सेकंडरी फिश, टर्शियरी टर्टल यासारखे तुमची. म्हणजे इथे एक तुमची जी सायकल आहे ती कंप्लीट झालेली दाखवली. देन बायोटिक कॉम्पोनंट्स अँड फूड चेन.
म्हणजे इथं पण तुम्हाला एक सायकल दिली सोलार एनर्जी थ्रू कुठं दिसते, ग्रासलँडला किंवा प्रोड्युसर जे आहेत ते, त्याच्यानंतर ते प्रायमरी कंझ्युमर्स जे वर्म्स असतील किंवा जे काही हे असतील ते वर्म्स कुणाला सेकंडरी कंझ्युमर्स जे कार्निव्होरस आहेत त्या वर्म्सला वगैरे खाणारे, अँड देन टर्शरी कंझ्युमर्स, and all these are connected with lower part decomposers, म्हणजे सगळेच डिकम्पोज होणार आहे आणि ते डिकम्पोज झालेले परत न्यूट्रिएंट सायकलमध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. देन मुवमेंट ऑफ एनर्जी अँड न्यूट्रिएंट, फूड चेन, फूड वेब, ट्रॉपिकल लेवल, बायोमास अँड बायोमी याच्यामध्ये पाहायचं. देन फूड चेन, द पर्टिक्युलर पाथवे ऑफ न्यूट्रिएंट अँड एनर्जी मुवमेंट डिपेंड्स ऑन विच ऑर्गॅनिझम फीड्स ऑन नंतर ऑटोट्रॉप्स, हार्बिव्हरस, कार्निव्होरस अँड ऑमनिव्हरस, म्हणजे हे तुमचे फूड चेनमधले मेन रोल असतील. ओके, ही एक फूड चेन सायकल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल प्रायमरी कंझ्युमर्स दिसतील, डिकम्पोजर्स दिसतील, प्रोड्युसर्स दिसतील, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स. मिडलला जे प्लांट वगैरे दिसतात ते प्रोड्युसर्सच्या ह्याच्या क्लासमध्ये येतील. देन प्रायमरी कंझ्युमर्स रॅबिट असतील, स्क्विरल्स असतील, माईस असतील, डिअर असतील, हे तुमचे प्रायमरी कंझ्युमर्स. देन स्क्विल्स, स्नेक्स, ओवल्स, फॉक्सेस, these are the secondary consumers, and lions किंवा tigers, these are the tertiary consumers. Then trophic levels, the trophic level means the feeding level. First level all producers, second level means all herbivorous, third level first level carnivorous, fourth level second level carnivorous, and so on. Trophic level, energy and nutrient passes through the ecosystem by food chain and web from lower trophic level to higher trophic level. However, only 5 to 20% energy and nutrient are transferred into higher trophic levels successfully. म्हणजे एक ट्रॉपिक लेवल जे म्हणजे प्रोड्युसर्स टू प्रायमरी कंझ्युमर्स टू सेकंडरी कंझ्युमर्स, म्हणजे अशी जी ट्रॉपिक लेवल असतात ते एनर्जी काय होणार आहे 5 ते 20% त्यांनी सांगितलं की ट्रान्सफर होऊ शकते. For this reason, first trophic level has the largest number of organisms, and second trophic level is less than first one, and third level is less than second level, and so on. म्हणजे जर प्रोड्युसर्स पाहिले तर प्रोड्युसर बल्कमध्ये आहेत, कारण एनर्जी जी 100% ट्रान्सफर होते का प्रोड्युसर टू प्रायमरी कंझ्युमरकडे नाही होते, 5 ते 20%, 25%च कंझ्युमर होते. मग प्रायमरी प्रोड्युसर जे आहेत ते बल्कमध्ये असतील तुमचे, त्यामुळं त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर्स प्रोड्युसर्सपेक्षा थोडे कमी, त्याच्यानंतर जे सेकंडरी प्रायमरीपेक्षा कमी, आणि जे टर्शरी ते एकदम कमी असतील ॲज कम्पेअर टू प्रोड्युसर्स. These are trophic levels: producers, primary consumers, secondary consumers, tertiary consumers. Then here also a particular numbers which is given to primary, secondary, tertiary consumers also. No need to describe that one. Then biomass means the total combined weight of any specified group of organism. म्हणजे टोटल जे काय असेल ते त्याला आपण काय कन्सिडर करतो बायोमास. द बायोमास ऑफ द फर्स्ट ट्रॉपिक लेवल इज द टोटल वेट ऑफ all the producers in a given area. Biomass decreases at higher trophic levels. बायोमासचा विचार केला तर प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे बँड दिसतो ग्रीन कलरचा, तो जास्त मोठा आहे, म्हणजे बायोमास त्याचं जास्त आहे. त्याच्यानंतर प्रायमरी कंझ्युमर्स थोडासा बराच कमी त्याच्यापेक्षा, त्यानंतर सेकंडरी त्याच्यापेक्षा थोडा कमी, टर्शरीचा बायोमास जर कन्सिडर केलं तर कमी असेल. दिस वन इज ऑल्सो रिलेटेड टू बायोमास. देन बायोमास ऑफ सम कम्पॅरेटिव्ह जर विचार केला तर ट्रॉपिकल फॉरेस्ट बायोमास, नंतर टेम्परेट फॉरेस्ट, बोरल एरियाज, ट्रॉपिकल सवानाज, temperate grassland, desert area. In this area there is a decreases of biomass. Desert having low biomass, tropical forest having highest biomass. Then tropical level or food pyramid. This one is also a primary producers, primary consumers, secondary consumers, tertiary consumers, that will be present in this image. Then biomi म्हणजे काय, दिस इज अ टोटल डिफरंट कन्सेप्ट अपार्ट फ्रॉम बायोमास. बायोमी
are defined as the world major communities classified according to predominant vegetation and characterized by adaptation of organism to that particular environment. बायोम म्हणजे तुमच्या इकोसिस्टीम मधला असा पार्ट की जो पर्टिक्युलरली त्यांच्या अडॅप्टेशनमुळं वेगळ्या कॅरेक्टरायझेशनमुळं प्रिडॉमिनंट झालेला, म्हणजे त्यांचं अडॅप्टेशन असेल किंवा त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये इकोसिस्टीमच्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये तो प्रिडॉमिनंट मेजर कन्स्टिट्युएंट असेल त्याचे कॅरेक्टर्स किंवा अडॅप्टेशन. जसं ह्युमन बिंग जर पाहिलं तर कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये बऱ्यापैकी सर्वे होऊ शकतो, म्हणजे तिथल्या जे इकोसिस्टम आहे त्याच्यावरती प्रिडॉमिनंट होतो. म्हणजे या टाईपचं आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर बायोमी त्याला आपण कन्सिडर करतो. देन लिंकेज अँड इंटरॅक्शन्स in an ecosystem, carbon and oxygen cycle, nitrogen cycle, and model of nutrient cycle that will be discussed. This one is carbon cycle and oxygen cycle. ओके, म्हणजे जे तुमचे याच्यापेक्षा पुढं व्यवस्थित समजते याच्यामध्ये कार्बन सायकल कशी. ऑर्गॅनिक कार्बन कुठनं येतं तुमचं, म्हणजे ॲज इन द फॉर्मॅट ऑफ न्यूट्रिएंट फोटोसिंथेसिस, त्याच्याकडनं कार्बन डायऑक्साईड फॉर्ममध्ये ॲनिमल रेस्पिरेशनचं पण, म्हणजे कार्बन डायऑक्साईड फॉर्मॅटमध्ये प्लांट रेस्पिरेशन, ऑल्सो फॅक्टरी इमिशन्स दॅट विल बी ऑल्सो कार्बन डायऑक्साईड गॅसेस. देन रूट रेस्पिरेशन ऑल्सो देअर. डेड ऑर्गॅनिझम अँड वेस्ट प्रोड्युसर्स इन द फॉर्मॅट ऑफ मिनरल कार्बन, म्हणजे ही एक सायकल आहे तुमची. देन नायट्रोजन सायकल, प्रिसिपिटेशन थ्रू ती कुठे येते, खाली येते. देन ऑर्गॅनिक रेसिड्यू असेल, देन ऑर्गॅनिक रेसिड्यू टू ऑर्गॅनिक मॅटर, देन इन द फॉर्मॅट ऑफ अमोनिया, देन नायट्रिफिकेशन इंटू नायट्राइट्स कन्वर्ट इंटू नायट्रेट्स, अँड देन प्लांट कन्झम्पशन. म्हणजे ह्या साईडचे रेड कलरचे आरो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की कशी नक्की ऑर्गॅनिक रेसिड्यू टू ऑर्गॅनिक मॅटर, ज्याच्यामध्ये RnH2 म्हणजे अमाईनचं कन्व्हर्जन अमोनियममध्ये होणार, अमोनियमचं परत नायट्राइट्समध्ये होणार, ज्याला नायट्रिफिकेशन, आणि नायट्रेट्समध्ये परत त्याचं कन्व्हर्जन, आणि परत प्लांट कन्झम्पशनसाठी ते युजफुल. आणि डिनायट्रिफिकेशन इन द फॉर्मॅट ऑफ गॅसेस. दिस वन इज लॉस ऑफ आवर nitrogen. Then nitrogen cycle can be affected by main 5 major ways. Fertilizer production, mainly nitrates and ammonium salt, to grow more food by increasing yield and replacing lost nitrogen from the soil. Then burning of fossil fuels in the cars, power plants, and heating, which puts nitrogen dioxide into atmosphere. ही एक रिझन आहे ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या नायट्रोजन सायकलवरती होतो. देन इंक्रीजिंग ॲनिमल्स वेस्ट नायट्रेट्स फ्रॉम more people and from livestock and poultry grown in ranches. Increased sewage flow from industry and urbanization. This will also affect the nitrogen cycle. Increased erosion of an runoff nearby streams, lakes and rivers from the cultivation, irrigation, agriculture waste, mining, urbanization, and poor land use also. Model of nutrient cycle. Nutrient, chemical, minerals or element are circulated around the ecosystem and recycled continually. Gracemel identified 3 storage compartments: litter, biomass, and soil also. Then model of nutrient cycle: soil to biomass, biomass to litter, and again releases litter, decomposes again to soil, and also loss in runoff, input dissolved in rainfall. Okay, then three difference nutrient cycle: soil, biomass, तेच लाईफ सायकल शॉर्टमध्ये तुम्हाला दिसते. Then environmental limitation in ecosystem development, principles of limiting factors, law of maximum, law of minimum, then principle
Xenotic environment, limiting factors of an environment, that is light, temperature, water, wind, topography, soil, biotic factors also. Law of maximum and minimum, increasing temperature and rate of growth. By using this graph we can consider dotted जी line आहे टॉलरन्स कर्व ऑफ स्पेसिस बी and जी तुमचे डार्क लाईन आहे ते टॉलरन्स कर्व ऑफ स्पेसिस ए with temperature range, narrow temperature range consider करते ना. Then principles of holosynotic environment. A German ecologist Karl Friedrich 1927 suggested that community environmental relationships are holosynotic. This means that there are no walls or barriers between the factors of an environment and the organism of biotic community. In one factor it changes almost all the change eventually. For example, temperature, okay, for example, temperature to air can hold more water, relative humidity, this will be also cycle, evaporation rate, transpiration, plants absorb soil water. म्हणजे तुमचं टेम्परेचरशी रिलेटेड किंवा वॉटर जे कसं डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं ते. Then limiting factors of an environment, light, temperature, water, wind, topography. Okay, this one is also light. First one, light is an very important environment factor, source of energy, light source of energy and for ecosystem, control factor for production and migration also. Light, quality of light, red and blue light, green plants, red and green blue जी light आहे ती photosynthesis मध्ये, green light having plant in woods or deep water, ultraviolet light related to retards plant growth. Duration of light affects the behavior of plant and animal, flowering, migration, mating also. Intensity of light, controlling factors of for rate of photosynthesis. Net productivity is the function of photosynthesis and respiration also. As you can see on screen, a shaded plant or sun plant which is under sunlight. As you can see, light intensity versus rate of carbohydrate production. जे सनलाइट मध्ये प्लांट आहे त्याचं कार्बोहायड्रेटचा रेट पण कसा आहे जास्त दिसतो तुम्हाला, आणि शेडेड प्लांट मध्ये कार्बोहायड्रेट फॉर्मेशनचा रेट कमी दिसतो. म्हणजे फोटोसिंथेसिस कमी झालेलं असेल, इकडे फोटोसिंथेसिस जास्त, रेस्पिरेशन कमी, इकडे रेस्पिरेशन जास्त असतं तुमचं. Then temperature, very important factors affecting, directly effects on organism. टेम्परेचरचा impact directly organism वरती होतोच, no doubt. Indirectly effect in modifying other environmental factors such as relative humidity and water availability. Each species has its own minimum, maximum and optimum temperature for life, vary with age and water balance in the body. Aquatic life has narrower tolerance ranges for temperature than those which live on land. म्हणजे ॲक्वेटिक इकोसिस्टममध्ये हा टेम्परेचरचा इम्पॅक्ट कमी होतो, पण तसं लँडवरती म्हणजे सरफेस एरियावरती जे राहतात ते त्यांच्यावरती असतो तो. ट्रॉपिक प्लांट्स हॅव्हिंग ग्रेटर दॅन 50 डिग्री सेल्सिअस, टेम्परेट रिजन having -2 degrees Celsius, coniferous forest with sand many degrees below the freezing. Then water restrict ecosystem development because most organisms need large amount of water to survive. जर वॉटर नसेल तर कुठली इकोसिस्टम डेव्हलप होऊ शकत नाही, म्हणजे प्रत्येक इकोसिस्टम मध्ये वॉटर हा नेसेसरी असेल. पण वॉटर रिक्वायर्ड फॉर द प्लांट विल vary both with environment condition and among different species. Actual rate of transpiration is the function of relative humidity, air movement, size of leaves and size of stomata. म्हणजे प्लांटशी रिलेटेड जर कन्सिडर केलं, ह्युमिडिटी असेल किंवा एअर मुवमेंट असेल, साईज ऑफ लिव्स पानांची हे असेल किंवा स्टोमाटा जे लिपमध्ये असतं त्याच्यावरती डिपेंड असेल ट्रान्सपिरेशनचं रेट तुमच्या. देन प्लांट क्लासिफिकेशन बाय वॉटर न्यूट्रिएंट, xerophytus, halophytus, hydrophytus. Xerophytus means
Plants can survive in extremely arid areas. Halophytus plants can survive in saline condition. Hydrophytus plants live in water or moist soils. Wind. Wind can act as an environmental factor also, directly by causing mechanical damage to plant, indirectly affecting the relative humidity and evaporation rates. म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट पाहायचं झालं तर मेकॅनिकल म्हणजे जर वादळ वगैरे जर कन्सिडर केलं विंडचं तर डायरेक्टली मेकॅनिकल डॅमेज होतं प्लांटचं. आणि जर थोड्याफार प्रमाणात दमट वातावरण किंवा ड्राय हे त्याचं ह्युमिडिटीवरती इम्पॅक्ट होतं पण म्हणजे विंडचं. High wind speed increases the rate of transpiration. Mountains, summit, coast and open plains vegetation may be drop rate as a result of wind action also. Then topography. Topography can influences ecosystem development in three major ways. Topographyचा impact असा होतो. Direct effects on altitude, on temperature, normal lapse -6.0 degrees Celsius per kilometer. म्हणजे एवढा चेंजेस होऊ शकतो. The combination of changes in the temperature and relative humidity, and altitudinal zonation of ecosystem, then slope orientation and angle. South facing slopes in the northern hemisphere are warmer and drier than the north facing slopes. Angle of slopes will be a critical factor in the soil formation and drainage. टोपोग्राफीचं इम्पॅक्ट आता आपल्याकडे हे फक्त गुगलवरून इमेज आपण हे केलेली, त्याचं काही हे दिसणार नाही लँग्वेजमुळे, सॉरी. ओके, दिस वन इज ऑल्सो टोपोग्राफी. ग्रासलँड म्हणजे डिस्टन्स अल्टिट्यूड जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टोपोग्राफी जसं जसं हे होतं तसं तसं चेंजेस होत जातात. Then soil attributes of soil such as textural, pH, soil climate and organic content operate in closely interrelated fashion to exert control on rates of decomposition, nutrient cycling, plant distribution, productivity. म्हणजे जे टेक्स्चर असेल सॉइलचं, pH असेल, सॉइल क्लायमेट असेल, ह्याचा इम्पॅक्ट तुमच्या याच्यावरती इकोसिस्टीमवरती होतो. रेट ऑफ डिकम्पोजिशन असेल त्याच्यावरती होतो, pHचा किंवा टेक्स्चरचा, न्यूट्रिएंट सायकलवरती पण होतो, प्लांट डिस्ट्रीब्युशनवरती पण होतो, प्रोडक्टिव्हिटीवरती पण होतो सगळ्यांचा. देन बायोटिक फॅक्टर्स आर द interactions that occur between living things. Biotic factors are the interactions म्हणजे लिव्हिंग थिंग्स जे आहेत इकोसिस्टीम मधल्या त्याच्यामधलं इंटरॅक्शन आपण कन्सिडर करू. सम स्पेसीज आर बेनिफिशियल और इवन इसेन्शियल फॉर एक्झिस्टन्स ऑफ अदर्स वेअरॅज सम मे बी हार्मफुल. काही बेनिफिशियल असतात पहा म्हणजे चांगले असतात इकोसिस्टीमसाठी, काय हार्मफुल पण असतात. The dominant plants will grow tallest and modify the light condition for the rest of the community. म्हणजे काही जे चांगल्या प्रकारचे डॉमिनंट प्लांट आहेत ते इझिली ही करतात, वाढू शकतात कमी वॉटरमध्ये, कमी सनलाईट कमी असेल अशा सगळ्या कंडिशनमध्ये पण व्यवस्थित होऊ शकतात त्यांच्या कम्युनिटीमध्ये. प्लांट स्ट्रगल फॉर light will influences root development and the competition for water and nutrient in the soil. ज्यावेळेस तुमचं सनलाईट प्रॉपर नसेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या रूट डेव्हलपमेंटवरती होतो, म्हणजे त्याचं न्यूट्रिएंट सायकलवरती पण होणार आहे, म्हणजे त्याच्या वॉटर इनटेक असेल किंवा न्यूट्रिएंट सायकल याच्याशी रिलेटेड. मेनी प्लांट्स रिले ऑन ॲनिमल्स फॉर पॉलिनेशन अँड सीड डिस्पर्सल्स. Many animals are directly dependent on plant for food also. Then man is by far the most important biotic factor. आता इकोसिस्टीम जर पाहिलं आपलं, मॅन हा महत्त्वाचा घटक असू शकतो. मॅन मॉडिफाईज द इकोसिस्टीम बाय फायर, हंटिंग अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे आपलं जे म्हणजे ह्युमन बिंगने काय केलेलं आहे, इकोसिस्टीम थोडा डेव्हलप केलात. मग तुम्ही शिकार वगैरे असेल किंवा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट थ्रू इकोसिस्टीम चेंजेस केले किंवा इंडस्ट्रियलायझेशन ऑल्सो अँड द इंटेन्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर. मॅन हॅज obliterated large areas of natural system and cause pollution of both terrestrial and aquatic habitats. म्हणजे हे जे बायोटिक फॅक्टरमध्ये आपण मॅन हा जो बायोटिक फॅक्टर आहे हा तसा डेंजरस का,
तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ॲग्रिकल्चर फील्ड तुम्ही डेव्हलप करत गेलात, इंडस्ट्रियलायझेशन डेव्हलप करत गेलात, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, तुम्ही हंटिंग केलं, म्हणजे तुमच्या काही ज्या स्पेसीज आहेत त्या नाहीशा होत गेल्या, म्हणजे काही जे प्राणी आहेत काही पक्षी आहेत ते नाहीसे होत गेले, पोल्युशन वाढत गेलं, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या इकोसिस्टमवरती झाला. त्याच्यामुळे मॅन इज द हार्मफुल बायोटिक फॅक्टर्स. ओके, so we have discussed here our topic ecosystem. Thank you. Next time we will discuss our next topic.